पाहत आहोत। संक्रांत उत्सव तोंडावर असताना येवल्यात बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू झाला असून नायलॉन मांजामुळे दुखापतीच्या अनेक घटना घडल्या आहेत। आज सायंकाळच्या सुमारास येवल्यातील हर्षद राजू खलसे या 11 वर्षीय चिमुरड्याच्या पायात नायलॉन मांजा अडकून पायाला गंभीर जखम झाली। मोठा रक्तस्राव सुरू झाला। दरम्यान येवल्यातील एका खासगी रुग्णालयात या मुलावर तातडीने उपचार करण्यात आले असून त्याला 17 टाके टाकण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। यावेळी डॉक्टर राहुल चंडालिया यांनी नागरिकांना काय आवाहन केलं आहे। हर्षद राजू खलसे वय 11 वर्ष, राहणार लक्कडकोट, हा आज सायंकाळी याला साधारणपणे नायलॉन मांज्याने उजव्या पायाच्या करंगीच्या बाजूच्या बोटाला मोठी जखम झाल्याने आणि त्याचा स्नायू पण त्याच्यात कट झाल्याने आपण त्याला ऍडमिट करून त्याला स्टिचेस घेतले आहे। अराउंड 17 स्टिचेस त्याला पडले आहे। संक्रांत सुरू होण्याच्या 1.5-2 महिने आधीपासूनच असे पेशंट आता यायला सुरू झाले आहेत। याआधी पण असाच एक 15 दिवसापूर्वी 3 हप्त्यापूर्वीचा एक पेशंट होता ज्याचा मरता मरता तो वाचला, गळा त्याचा चिरला गेला होता, श्वासनलिका कट झाली होती। आता हा 11 वर्षाचा मुलगा, यालाही अशी इंजुरी झाली आहे। त्यामुळे नायलॉन मांजा वापरणे आणि विकणे हे आयडियली टाळायला हवा, म्हणजे सगळ्यांची संक्रांत ही जीवितहानी न होता, मनुष्यांना पशुपक्ष्यांना जीवितहानी न होता विनासायास पार पडेल। आपल्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो की सगळ्यांनी 100% नायलॉन मांजाचा वापर टाळायचा।